10वी नापास माणूस भल्या भल्यांना गंडा घालतो। बडे बडे नेते अधिकारी त्याच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालतात। भीती दाखवून तो अनेक महिलांचं शोषण करतो। मौल्यवान खडे म्हणून चिंचोके विकतो। अफाट माया गोळा करतो। चमत्काराच्या बाता मारून लोकांना फसवतो। त्याच्या फसवणुकीची ही फॅक्टरी तब्बल 3 दशकं सुरू होती, कारण त्याला माहित होतं दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। हे मी नाही, खरात म्हणतोय। दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। खराची विकृत मानसिकता समोर। हातचालाखीनं महिलांना फसवलं। खराच्या चौकशीत धक्कादायक उलगडा। भविष्यातील अघटित घटनांची भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे। पोलीस चौकशीत खरातनं काही धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे। भोंदू अशोक खरातला अनेक महिला गुरुस्थानी मानत होत्या। हातचलाखीचा चमत्कार आणि वशीकरणाचं नाव देऊन महिलांचा विश्वास संपादन केला। तंत्रमंत्राची भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण केलं। महिलांचं शारीरिक शोषण करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या। हातचलाखीला चमत्कार समजून महिलांनी विश्वास ठेवला। अघोरी उपायाच्या नावाखाली महिलांची जवळी। तो असं या चौकशीत सांगतोय की मी या महिलांना कुठल्याही प्रकारचं वशीकरण त्यांचं करत नव्हतो, कुठल्याही प्रकारचा जादूटोणा करत नव्हतो। केवळ मी हातचालाखी करायचो आणि ह्या हातचालाखीनंतर या महिलांचा माझ्यावरचा विश्वास दृढ व्हायचा आणि मी त्याला विज्ञानाची जोड द्यायचो आणि त्यातून मी या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दंडे दोरे धागे दोरे द्यायचो आणि त्यांची फसवणूक करायचो। अशा प्रकारचा धक्कादायक खुलासा या भोंदू अशोक खरातनं दिलाय। पोलीस चौकशीत खराच्या त्या काळ्या कारनाम्यांचा उलगडा होऊ लागलाय। दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए अशी धक्कादायक कबुली खरातनं पोलीस चौकशीत दिली आहे। तरी सुद्धा त्याला जर माज असेल आणि तो म्हणत असेल की दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, तर आता खरातला पोलिसांनी झुकवलेला आहे आणि तो झुकलेलाच आहे। त्यामुळे आता हे जे त्याला झुकावं लागलंय ते कायमस्वरूपी झुकावं लागलेलं आहे आणि तुम्ही जर चुकीचं काम केलं तर मात्र तुम्हाला आता सुटका नाही। तुम्हाला तिथं पोलिसांनी झुकवलेलं आहे, तुम्हाला कायद्याने झुकवलेलं आहे, पण त्याचा जो माज आहे ना तो उतरवण्याचं काम आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे। एवढं सगळं होऊन तो जर असं म्हणत असेल तर मग अशी जे काही क्रूरकर्म करणारी जी लोक आहेत त्यांना कायद्यानं धडा शिकवणं गरजेचं आहे। आजच्या युगातील लोक चमत्कार नावाच्या हातचलाखीला भुलतात आणि तिथंच त्यांची फसगत होते। हातचलाखी वापरून खरातनं ही बोंदोगिरी सुरू केली होती, पण आता त्यांच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला आहे। पोलीस चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। असे झुकवणारे बाजारात कितीही आले तरी आपण झुकायचं नाही हे ठरवलं पाहिजे आणि अशा विज्ञानाचा आधार घेऊन भोंदूगिरी करणाऱ्यांना तर बळी पडलं नाही पाहिजे। शेकडो महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खराच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता त्याच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले। SITच्या तपासाच्या दरम्यान खराची मुलगी तृप्त बालाच्या नावावर किती मालमत्ता असेल विचार करा। 100 कोटींची मालमत्ता त्या पोरीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे। SIT कडून आज तृप्त बालाची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि कदाचित ती सुद्धा घडणार। खराच्या मुलीच्या नावे 100 कोटींची मालमत्ता। खराच्या मुलीची होणार SIT चौकशी। मुलीच्या चौकशीतून उघड होणार नवे कारनामे। अंधश्रद्धेचा फायदा घेत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरातनं शेकडो कोटींची संपत्ती जमवल्याचं उघड झालंय। खराची मुलगी तृप्ता बालाच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्तांची खरेदी झाल्याचं SITच्या तपासात समोर आलंय। खरात पाठोपाठ आता त्याची मुलगी
तृप्ता बालाचीही चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय। खरातची मुलगी तृप्ता बालाच्या नावे स्थावर जंगम अशी 100 कोटींची मालमत्ता असल्याचं बोललं जातंय। त्यात गवळणे पाथर्डी रस्त्यावरच्या मोक्याच्या प्लॉटचा समावेश आहे। खरातच्या कंपन्यांमध्येही त्याच्या मुलीची भागीदारी असल्याचं समोर आलंय। शिवाय त्याची दुसरी मुलगी सृष्टीच्या नावे प्लॉट खरेदी झाली असून तिचीही चौकशी केली जाणार आहे। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अशोक खरातच्या नाशिकमधल्या तृप्ताबाला बंगल्याची झडती घेतली। या झडतीत पोलिसांना असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळाले। या कागदपत्रांचा वापर करून अशोक खरातनं बनावट बँक खाती उघडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। खरातच्या तृप्ताबाला बंगल्यातून शेकडो कागदपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत। शिर्डीत झटपट दर्शन मिळवून देण्याच्या बहाण्यानं खरातनं अनुयायांकडून फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स घेतली। त्याच कागदपत्रांचा वापर करून तो पतसंस्थेत खातं उघडायचा, त्यासाठी अनुयायांची बनावट सही करायचा। विशेष म्हणजे अनुयायांच्या खात्यावर वारसदार म्हणून तो स्वतःचं नाव द्यायचा, आपला मोबाईल क्रमांक तो त्या खात्याला लिंक करत असल्याचं बोललं जातंय। अनुयायांची कागदपत्र वापरून खरातनं 131 बँक खाती उघडली। अहिल्यानगरसह नाशिक, पुण्यातील बँकेत खरातची खाती आढळून आली आहेत आणि याच खात्यातून खरातनं कोट्यवधींची उलाढाल केल्याचं पोलिसांना संशय आहे। भोंदू अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यातल्या पीडित महिलेने अनेक धक्कादायक माहिती या अशोक खरातबाबत दिली। अशोक खरात त्याच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांची माहिती घेत होता। अर्थात सुरुवातीला त्या ठिकाणी गेलेल्या लोकांकडनं तो आधार कार्ड, पॅन कार्ड देखील घ्यायचा आणि त्यानंतर त्या भक्ताची वेगळी माहिती कलेक्ट करायचा। त्या भक्ताच्या घराच्या जवळ असलेले मंदिरं, वेगवेगळे ठिकाणं याची तो माहिती कलेक्ट करायचा आणि ज्यावेळेला हा भक्त या वेगवेगळ्या समस्या घेऊन या अशोक खरातकडे यायचा तेव्हा तो त्यांना या सगळ्या मंदिरांचा, या ठिकाणांचा रेफरन्स द्यायचा आणि वेगवेगळे उपाययोजना सांगायचा। इतकंच नाही तर हा भोंदू अशोक खरात या पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या मदतीनं या सगळ्या भक्तांच्या नावानं वेगवेगळे अकाउंट खोलायचा। एसआयटी चौकशीत भोंदू खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराचा उलगडा होऊ लागलाय। खरातनं तब्बल 300 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचं समोर आलंय। या व्यवहारांमध्ये पुण्यातील एका नामांकित बिल्डरसह आणखी 4 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे व्यवहार नाशिकमधील की पुण्यातील याबद्दल आता तर्कवितर्कांना उधाण आलंय। तपास यंत्रणांकडून या व्यवहारातील पैशांचा स्रोत आणि त्याचे मार्ग याची सखोल चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणामुळे आता आंतरराज्य आर्थिक गुन्हेगारीचं स्वरूप स्पष्ट होत असून तपास अधिक गुंतागुंतीचा बनलाय। अशोक खरातनं अध्यात्माच्या नावाखाली तब्बल 1500 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जमा केल्याचा अंदाज आहे। सोमवारी ईडीनं भोंदू खरात विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला। त्यामुळे खरातवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे। यातील 8 गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोणा संबंधित आहेत, तर इतर 5 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत। ईडीच्या चौकशीत खरातकडे असलेला कुबेराचा खजिना उघड होण्याची शक्यता आहे। नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। भोंदू अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकानं पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन तपासाच्या संदर्भातली सगळी माहिती जाहीर केली। खरातनं महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन धमकावत त्यांचं लैंगिक शोषण केलं हे तपासातून समोर आलं। एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी याबद्दलची माहिती दिली। यासोबत अशोक खरातचे सीडीआर लीक प्रकरणावर त्यांनी भाष्य केलं। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं तो लोकांना सांगायचा आणि फसवणूक करायचा, हेही तपासातून समोर आलंय। साक्षीदारांकडं आणि पीडितेंकडं आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता। त्यांना भीती दाखवत होता। खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता। महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता। त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। त्याच पद्धतीनं ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता, असं आपल्याला निष्पन्न होतंय।
हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. दुसरा जो प्रश्न CDRच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे. त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल. दुसरा जो प्रश्न CDRच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे. त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल. सो आपली ही जी SITची सायबर टीम आहे, तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीनं आतापर्यंत 4650 लिंक्स ह्या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेलं आहे. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आत्तापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. यानंतर वळूया आणखीन एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे. अजित पवारांच्या अपघाताच्या मागे पुढे काही दिवसात भोंदू अशोक खरातच्या खात्यावर झालेले व्यवहार, दादांच्या घराबाहेर झालेली काळी जादू, हे सगळं संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रोहित पवारांनी केली. अंजली दमानी यांनी CDR कसे मिळवले याचा स्वतंत्र तपास जरूर व्हावा, पण त्यांनी जी माहिती समोर आणली आहे त्याचा तपास करण्याची मागणी रोहित पवारांनी केली. दमानी यांनी आज जो मुद्दा मांडला त्याच्यामुळे ज्या ट्रान्झॅक्शन महिन्यामध्ये होत होत्या त्या 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या बँकेत ज्या ट्रान्झॅक्शन त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या, याच्याकडे सुद्धा कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना खरात हा अँगल हा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या अँगलमध्ये बघावं लागेल. त्यात आर्थिक व्यवहारसुद्धा मोठ्या प्रमाणात खराताच्या प्रकरणामध्ये झाले होते, कारण का हवाला मोठ्या प्रमाणात खरातांच्या कार्यालयाकडनं त्यांच्या बँकेतून त्या ठिकाणी तिथं होत होता, दुसऱ्या देशात त्या ठिकाणी होत होता. त्यामुळे मग अजितदादांच्या ॲक्सिडेंट मागे नाही तर घातपातच्या मागे खरात नाही तर खरातच्या जवळची काही लोक आहेत का आणि त्याच्या मागचं कारण काय हे नक्कीच त्या ठिकाणी शोधलं पाहिजे. दरम्यान अजित पवार अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात कर्नाटक सरकारकडून जो 0 FIR नोंदवण्यात आलाय तो कर्नाटकनं महाराष्ट्र राज्याला हस्तांतरित केलाय. या संदर्भात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची त्यांनी माहिती घेतली. तुमची जी अपेक्षा होती की FIR हा स्वीकारला गेला पाहिजे, एक्सेप्ट झाला पाहिजे, तसं काय झालेलं दिसत नाही. पण एक मात्र गोष्ट महत्त्वाची जी होती असं दिसतंय की आम्ही एन्क्वायरी ज्या दिशेने झाली पाहिजे, ज्या दिशेने गेली पाहिजे, ती मात्र या कर्नाटकामध्ये केलेल्या FIRमुळे आणि जो FIR आता CIDकडे पाठवलेला आहे त्या FIRच्या मुळे योग्य दिशेने एन्क्वायरी होईल अशी आमची आता अपेक्षा आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या नंतर पडद्यामागून पक्षातली सगळी सूत्र पार्थ पवार हलवत होते. नेते आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. माध्यमांच्या सोबत त्यांनी संवाद साधलेला नव्हता. मात्र सोमवारी पार्थ पवारांनी बारामती पोटनिवडणुकीच्या बाबत काँग्रेसच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या डाऊनफॉलची सुरुवात झाल्याचं वक्तव्य केलं. आणि याच वक्तव्यावरून काँग्रेसनं FIRचा मुद्दा केंद्रस्थानी आणून पार्थ पवारांची राजकीय कोंडी केली आहे का सवाल. पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय. कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून दोन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर हा वाद सुरू झाला.
काँग्रेसनं मोरे यांना मैदानात उतरवल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय अशी टीका त्यांनी केली. ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत. त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. समजलं. आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय. पार्थ पवारांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसनं पहिल्यांदाच जहाल भाषेत ट्विट करत उत्तर दिलं. धड भाषणही न देता येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे. काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं. अशा शब्दात ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवारांनी सरेंडर केल्याची जिव्हारी लागणारी टीका केली. काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणीही केली होती. मात्र काँग्रेसनं लढण्याचा निर्णय घेतल्यानं दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला. काँग्रेसनं पार्थ पवारांवर हल्ला चढवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केलं ते आधी काँग्रेसनं पाहावं असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावला. निधनानंतर त्याच घरातील व्यक्ती पोटनिवडणूक लढत असेल तर बिनविरोध करणं ही परंपरा काँग्रेसने पाळली नाही असा आरोप चव्हाणांनी केला. पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं. पार्थ पवारांच्या काँग्रेसवरील वक्तव्यावर पवार कुटुंबानंही नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळेंनी काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली. शरद पवारांनी तर पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेबाबत मी आज सांगू शकत नाही असं वक्तव्य स्मित हास्य करत केलं. तर कोणताही पक्ष संपत नसतो हे वक्तव्य घाईत झालं. अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी पार्थला समजावलं. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं. काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. महत्वाचे धोरणाचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. पार्थ पवारांच्या आक्रमक वक्तव्यानं आणि काँग्रेसनंही जशास तसं उत्तर दिल्यानं बारामतीची निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई बनली. काँग्रेसनं चाणाक्षपणे अजित पवारांच्या विमान अपघाताच्या FIRचा मुद्दा समोर आणला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. परिणामी FIRच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या प्रचारात कुणाचा डाऊनफॉल होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. या राजकीय बातमीच्या नंतर मुंबईकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतुकीमध्ये एक ऐतिहासिक टप्पा आज पार झाला. आज विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. डायमंड गार्डन ते मंडाले या मेट्रो 2B या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी दोघांनी मेट्रोतून प्रवास करत प्रकल्पाची पाहणी केली. याचबरोबर दैसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो 9 मार्गिकेचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं.
ठाणे जिल्ह्यात सुरू असलेली ही पहिली मेट्रो असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नव्या मेट्रोमुळे मुंबई आणि मीरा भाईंदर यांना थेट जोडणी मिळणार असून ठाणे आणि हार्बर लाईन परिसराला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेला आणखी वेग देण्यासाठी पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. कुर्ला ते वांद्रे पूर्व दरम्यान धावणाऱ्या या पॉट टॅक्सीत एका वेळी 6 प्रवासी प्रवास करू शकणार असून ठराविक 8 स्थानकावर थांबे असतील. तसंच ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला सुद्धा सुरुवात झाली आहे. ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या 15 मिनिटात आता पार करता येणार आहे. एकूण मेट्रो, पॉट टॅक्सी आणि बोगदा या प्रकल्पाने मुंबईकरांच्या प्रवासात मोठा बदल होणार आहे. असा वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची निश्चितपणे सुटका होणार. मुंबई शहरातल्या कुर्ला आणि वांद्रे पूर्व दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात पॉट टॅक्सीची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. वांद्रे कुर्ला संकुलात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या टॅक्सीचा मोठा फायदा होणार आहे. बीकेसीत पॉट टॅक्सीच्या मार्गाचा पुढे वर्तुळाकार लूप वाढवून विस्तार केला जाणार आहे. पॉट टॅक्सी फक्त या ठराविक स्थानकांवर थांबणार असून या लूपच्या मदतीनं नागरिक आपला मार्ग निवडू शकतात. त्यामुळे प्रवासात वेळ वाचणार आहे. ही पॉट टॅक्सी पूर्णपणे ड्रायव्हरलेस असून 8 मीटर उंच खांबाच्या आधारे 8 इंच रुंदीच्या एलिव्हेटेड ट्रॅकवरून ती धावेल. त्यामुळे पॉट टॅक्सीने मुंबईच्या वाहतूक कोंडीतून प्रवास करणं सोपं होणार आहे. याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल, लोक नसतील तर पॉड तिथे येणार नाही. अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीनं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने, बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे. महिनाभराच्या अंतरानं दुसऱ्यांदा उघडकीस आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटनं छत्रपती संभाजीनगर शहराला हादरून टाकले. 2 सख्ख्या बहिणी आणि एका नर्सनं मिळून घरात मृत्यूचा हा व्यापार सुरू केला. 70 ते 80 हजार रुपयांचं पॅकेज देऊन गर्भातच मुलींची हत्या करणारे हे नराधम. या रॅकेटचे धागेदोरे आता सिल्लोडच्या एका डॉक्टरपर्यंत पोहोचलेत. पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पण या सगळ्यानं पुन्हा मराठवाड्यात खळबळ उडाली. अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश. 2 सख्ख्या बहिणींसह डॉक्टरला अटक. घरातच सुरू होतं अवैध गर्भपात केंद्र. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील एका चाळीत थाटलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 2 सख्ख्या बहिणींनी इथे जणू मृत्यूचं केंद्रच थाटलं होतं. या घरातच एखाद्या रुग्णालयाप्रमाणे गर्भपातासाठी आवश्यक असलेली सर्व औषधं आणि इतर वैद्यकीय साहित्य आढळून आलंय. वर्षा जाधव आणि उज्ज्वला गायकवाड या 2 सख्ख्या बहिणींनी हे गर्भपात केंद्र सुरू केलं होतं. वर्षा ही पेशाने नर्स आहे, तर उज्ज्वला तिला या कामात मदत करायची. विशेष म्हणजे संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या आईच्या घराचा वापर या बेकायदेशीर कृत्यासाठी केला. 3 महिला सध्या आरोपी बनलेल्या आहेत. त्यातल्या 2 नर्स आहे, एक सफाई कामगार आहे आणि एक खाजगी महाविद्यालय, खाजगी हॉस्पिटलमध्ये ते काम करतात. आणि त्याच्यामध्ये एक डॉक्टर सध्या ताब्यात आहे जो यांना मदत करतो. या रॅकेटचं कनेक्शन छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यापर्यंत पसरलंय. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड इथला BMS डॉक्टर विकास मिठाराम आहेर हा या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं समोर आलंय. तपासणीच्या नावाखाली हा डॉक्टर महिलांना या टोळीकडे पाठवायचा. तिथे त्यांचा अवैधरित्या गर्भपात केला जायचा. 70 ते 80 हजार रुपयांमध्ये गर्भपात केला जात असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. पेशंटला विचारलं की तुम्ही कुठं सोनोग्राफी केली होती, काय केली होती, तर निल्लोड म्हणून सिल्लोड तालुक्यामध्ये डॉक्टर आहेरचं नाव घेतलं. रात्रीच पोलिसांनी तिथं टीम पाठवून त्या डॉक्टर आहेरला बी अरेस्ट केलंय.
त्यांनाही आणलेला आहे. त्याची पुढं चौकशी चालू आहे. त्यांनी खूपशे केले असावे असा एक अंदाज आहे, कारण ते एवढ्या स्मूथली करत होते की एक साध्या गल्लीमध्ये एक घर आहे, त्या घरामध्ये असं लक्षात येत नाही, असं इझिली चालू होतं त्यांचं. त्याच्यामध्ये बरेचशा औषधाच्या स्ट्रिप्स वगैरे साहित्य सापडले तिथे. यापूर्वीच्या अवैध गर्भपात प्रकरणांचे धागेदोरेही भोकरदन आणि सिल्लोडपर्यंत पोहोचले होते. छत्रपती संभाजीनगरात उघड झालेल्या या रॅकेटमधील या सर्वांची आणखी एक साथीदार ज्योती पवार अजूनही पसार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. आता पोलीस या रॅकेटमध्ये अजून किती डॉक्टर आणि मध्यस्थ सामील आहेत याचा शोध घेत आहेत. सोनोग्राफी कुठंतरी होते, तिथून ते पेशंट इकडं पाठवतात. त्याच्यानंतर ही ज्योती पवार वगैरे हे जिथं करायचं तिथं पेशंट वगैरे घेऊन येते. अशा पद्धतीचं हे सर्व रॅकेट चालतं. आणि जे काही नावं समोर आलेले आहेत ज्यांनी सोनोग्राफी वगैरे केलेली आहे, तर प्रामुख्याने मला असं सांगायचं की जे की अगोदरचे 2-3 गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपींना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पैसे कमावण्याकरता जन्मापूर्वीच कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या या निर्दयी टोळीचा पोलिसांनी अगोदरच पर्दाफाश केला असता तर हे सगळं थांबवता आलं असतं. आता यामागे तपासातनं किती मोठी टोळी आहे हे लवकरच स्पष्ट होईल. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. या सगळ्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बातम्यांचा हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे माझ्या सहकारी फरासोबत. धन्यवाद विलास. आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर. कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून खरात काढून महिलांचं लैंगिक शोषण, खडे चिंचोक्यांच्या माध्यमातून पैसे उकळले. तेजस्वी सातपुतेंनी मांडली खरातच्या काळ्या कृत्याची कुंडली. खरातला कुणी मदत केल्याचे पुरावे आढळल्यास कारवाई करणार. खरातच्या राजकीय कनेक्शनच्या प्रश्नावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंचं उत्तर. भोंदू खरातचे बिल्डरच्या मदतीनं व्हायचे कोट्यावधींचे व्यवहार. एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय. भोंदू खरातची मुलगी तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी होणार. खरातनं मुलीच्या नावे कोट्यावधींची जमीन खरेदी केल्याची माहिती. तृप्ता बालाच्या चौकशीतून काय समोर येणार याकडे लक्ष. अजितदादांच्या अपघाताच्या मागे पुढे काही दिवसामध्ये भोंदू अशोक खरातच्या खात्यावर झालेल्या व्यवहारांची चौकशी करा. दादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूशी खरातचा काय संबंध? रोहित पवारांकडून सखोल तपासाची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दहिसर ते काशीगाव मेट्रोचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि इतर नेतेही उपस्थित. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट. मेट्रो 2B डायमंड गार्डन ते मंडाळे मेट्रो मार्गिकेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. तर मुंबईमध्ये लवकरच स्पॉट टॅक्सी सुरू होणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं भूमिपूजन. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 128 कोटी 65 लाखांची मदत. राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मदत. जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू. धाराशिवमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून. 8 वर्षांच्या मुलीलाही कुऱ्हाडीनं वार करत संपवलं. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. मुंब्रा इथल्या MM व्हॅली परिसरामध्ये भीषण अपघात झालाय. शाळेच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेली दुचाकी अचानक घसरली. तोल गेल्यामुळे दुचाकीवरील तिघेही बसच्या चाकाखाली आले आणि यामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे.
दरम्यान या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अजित, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल. नेमकं काय घडलं होतं? सध्याची स्थिती काय आहे? जी घटना घडलेली आहे ती घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. मुळात ह्या जे 3 तरुण आहेत त्यापैकी 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसतंय ते त्यानुसार आपण जर पाहिलं तर ही मुलं जी आहेत ती शाळेच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या त्यांचा प्रयत्न होता. ओव्हरटेक करण्या दरम्यान त्यांचा गाडीच्या लवकर पुढचा जो भाग आहे बसचा त्याच्या संपर्कात आल्याने त्यांचा तोल गेला आणि जागीच हे जी गाडी जी आहे ती पडली आणि याच्यामुळे गाडीच्या खाली तिघही गेले. दुर्दैवाने याच्यामध्ये 2 जणांचा अविनाश दवंडे आणि संगम फुलशेरे या दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर महेश वारे हा तरुण जो आहे हा बसच्या मधल्या भागामध्ये होता, म्हणजे दोन्ही चाकाच्या मधल्या भागामध्ये होता. त्यामुळे त्याचं दैव बलवत्तर होतं म्हणून तो वाचला. आणि 2 जे आहेत अविनाश दवंडे आणि संगम फुलशेरे या दोघांच्या अंगावरून गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तिघही एकाच गाडीवरती ट्रिपल सीट होते. गाडी ते कशा रीतीने चालवत होते हे दृश्यामध्ये स्पष्ट होते. पण यातून युवकांना आणि पालकांना एकच धडा घ्यायचा आहे की आपली मुलं गाडी घेऊन नेमकं कुठे जातात, कशा रीतीनं ते गाडी चालवतात, त्यांच्या जीविताला आणि त्यांच्यामुळे इतरांच्या जीविताला धोका निर्माण होतोय का याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. अन्यथा अशा पद्धतीनं अगदी तरुण वयामध्ये असली यांची वयच आपण पाहिली तर अविनाश दवंडे हा 20 वर्षाचा होता आणि संगम फुलशेरे हा 17 वर्षाचा होता. म्हणजे एक अल्पवयीन आणि एक नुकताच वयात आलेला मुलगा होता. या दोघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे. आणि तिसरा जो आहे महेश वारे याच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे अशा काळजी घेणं, अशा रस्त्यांवरून जाताना काळजी घेणं आणि जी काही गाडी आहे वाहनं चालवताना काळजी घेणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. आज रात्री संपूर्ण इराणी संस्कृती नष्ट होईल असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात केलंय. त्यांच्या या विधानामुळे जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मला हे घडावं असं वाटत नाही पण बहुधा ते घडेल असं विधान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. आणि या विधानामुळे ट्रम्प यांचा रोख नेमका कशाकडे आहे याबाबत सध्या जगभरात चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा गंभीर इशारा आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. आज रात्री इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट होईल असं ट्रम्प म्हणतायत, जी पुन्हा कधी सुद्धा परत येणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. मला हे घडावं असं वाटत नाही पण बहुधा ते घडेल असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचा नेमका इशारा कशाकडे आहे, ते काय करणार आहेत हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठा इशारा दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधामध्ये आणखी एक आक्रमक भूमिका घेत मोठं विधान केलं आहे. इराणला आम्ही फक्त एका रात्रीत उद्ध्वस्त करू शकतो आणि ती रात्र कदाचित आजची रात्र ही असू शकते अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलंय. दरम्यान जर परिस्थिती बिघडली तर अमेरिका तात्काळ कठोर कारवाई करू शकतं. आम्ही इराणला एकाच रात्रीत संपवू शकतो असं म्हणत त्यांनी अमेरिकेची ताकद, लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर या इशाऱ्यानंतर इराणवर कयामत येणार का असा सवाल आहे. इराणला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तो संपण्याआधीच अमेरिकेनं मंगळवारी इराणच्या खार्क बेटावर हल्ला केला. या हल्ल्यात खार्क बेटावरील तेल टर्मिनलला लक्ष्य करण्यात आलं. इराणनं मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर त्यांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ही मुदत संपण्यास अजून 12 तास शिल्लक असतानाही अमेरिकेनं हा हल्ला केला आणि त्यावर इराणनंही प्रत्युत्तर दिलंय. आम्ही स्वस्थ बसणार नाही, अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरूच ठेवणार असं इराणने म्हटलंय.
तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धमक्या लक्षात घेता इराणनं देशभरातील तरुणांना एकत्र येऊन पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. ट्रम्प यांच्या संभाव्य हल्ल्याच्या धमकीला तोंड देण्यासाठी इराण सरकारनं एक अनोखी युक्ती लढवली आहे. इराणच्या सुप्रीम काउन्सिल ऑफ युथनं देशातील तरुण, खेळाडू, कलाकार आणि विद्यार्थ्यांना दुपारी 2 वाजता देशातल्या प्रमुख वीज प्रकल्प आणि ऊर्जा केंद्रांच्या भोवती मानवी साखळी तयार करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यासाठी नागरिकांनी तिथं मानवी ढाल म्हणून उभे राहावं असं सरकारनं म्हटलंय. ट्रम्प यांनी इराणला हॉर्मुझ उघडण्यासाठी आणि युद्धबंदीसाठी 48 तासांची मुदत दिली होती, जी आज रात्री 8 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी 5:30 वाजता संपणार आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता प्रसिद्ध इराणी संगीतकार अली घमसारी दमावंद यांनी वीज प्रकल्पासमोर बसून माझी मातृभूमी हे गाणं सादर केलं. आपल्या देशाप्रती प्रेम आणि जगभरात शांततेचा संदेश देण्यासाठी त्यांनी हे सादरीकरण केलं. अमेरिकेनं आणखी एक धमकी दिलेली आहे आणि या धमकीसाठी काही तास शिल्लक आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय काय होतं ते बघावं लागणार आहे. याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूयात. दरम्यान पाहूयात पुढची बातमी मुंबईमधून. माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये मध्य रेल्वेच्या डब्याला आग लागलेली होती. ही आग विझवण्यात आलेली आहे. वेल्डिंगचं काम सुरू असल्यामुळं हा प्रकार घडलाय. कोचचा 70% वरचा भाग यामध्ये जळाल्याची माहिती आहे. जोरदार वाऱ्यामुळे आणि कोच नॉन एसी असल्यामुळे आग वेगानं पसरली. कोच तात्काळ मोकळ्या जागेत बाहेर ढकलण्यात आल्यानं इतर कोणत्याही कोचेस किंवा वर्कशॉपच्या पायाभूत सुविधांचं नुकसान झालं नाही. पाहूयात पुढची बातमी. भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाण पुलाबाबत स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी तो योग्य असल्याचं सांगितलेलं आहे. तसंच भविष्यात या पुलाच्या रचनेमध्ये काही बदलही करण्यात येतील असं त्यांनी यावेळी नमूद केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल वादग्रस्त ठरलेला मीरा भाईंदरचा हा पूल. त्याच्यावरून टीका टिप्पणी झालेली होती, मीम्स व्हायरल झाले होते आणि त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे. मीरा भाईंदरमध्ये मेट्रो मार्गानंतर उभारण्यात आलेल्या या पुलाच्या रचनेवरून यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. 4 मार्गिकांचा असलेला हा पूल फाटकाजवळ उतरताना अचानक 2 मार्गिकांमध्ये कमी होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला होता आणि या रचनेवरून MMRDAवर जोरदार टीकाही करण्यात आली होती. वाद वाढल्यानंतर प्राधिकरणानं पूल योग्य आहे, भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आल्याचा दावा केला होता आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया. MMRDA कडनं पूर्ण माहिती घेतली. पहिल्यांदा तर तो पूल अजून पूर्ण झालेला नाही, अर्धवट पूल आहे. त्या ठिकाणी मला MMRDAने माहिती दिली की जागा फार कमी आहे. अतिशय कंजेस्टेड जागेमध्ये त्याचं डिझाईन तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यात बरेच चॅलेंजेस आहेत. पण आत्ता जे दिसत आहे ते अर्धवट डिझाईन पाहून त्याच्यावर कमेंट होत आहेत. MMRDAने त्याचं पूर्ण डिझाईन तयार केलं आहे. ते डिझाईन एकदा एक्झिक्यूट झाल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. यानंतर बातमी आहे नागपूरमधून. नागपुरात धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याच्या बहाण्यानं एका मांत्रिकानं 36 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सकरदरा पोलीस ठाण्या हद्दीत घडलेली आहे. पीडित महिला घरकाम करून उदरनिर्वाह भागवते. 15 ऑक्टोबर 2025 रोजी तिचा पती अचानक बेपत्ता झाला आणि त्यानंतर त्याच्या शोधामध्ये ही महिला होती. याचाच गैरफायदा घेत अमरावती जिल्ह्यातल्या ताहिर रशीद बेग या मांत्रिकानं पतीचा शोध लावून देण्याचा आमिष दाखवत या महिलेवर अत्याचार केला असा आरोप करण्यात आलाय. तर या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या प्रकारांबाबत सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पती मिसिंग होते आणि 6 महिन्यापासून ते मिसिंग असल्यावर पोलीस स्टेशन सकरदरा येथे आपल्याकडे मिसिंग दाखल आहे, परंतु सदरची व्यक्ती मिळालेली नाही आहे. तर सदर आपल्याकडे त्यानंतर एक गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे एक गोंधू बाबा आहे की बाबा त्याला काही गोष्टी कळतात किंवा कोण व्यक्ती मिसिंग कुठे आहे असं फसवणूक करून त्या महिलेला, गोंधू बाबाचं जे नाव आहे ताहिर बेग रशीद बेग, वय 65 वर्ष आहे.
यानंतर बातमी आहे पुण्यामधून भाजपचा वर्धापन दिन आणि अनधिकृत फ्लेक्सचा रतीब पाहायला मिळतो या ठिकाणी. अनधिकृत फ्लेक्स आणि रस्त्यावर दुहेरी पार्किंग सुद्धा दिसून आलेली आहे. पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर ढिगभर फ्लेक्स लागलेले आहेत. वर्धापन दिनानिमित्त पक्षाकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बालगंधर्व चौकात फ्लेक्स लावलेले आहेत. अनेक फ्लेक्सवर भाजपच्या नगरसेवकांचे फोटो आहेत. पुणे पालिकेची अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई सुरू आहे. आता भाजपच्या नगरसेवकांवर सुद्धा कारवाई होणार का याकडे लक्ष आहे. फ्लेक्स फ्री पुणे करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते आणि फडणवीसांच्या आदेशाला नेत्यांकडून केराची टोपली दाखवली गेलेली आहे का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. पाहुयात पुढची बातमी. भारतीय संगीत आणि समाज कार्यातील प्रतिष्ठेचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 यंदा नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर झालाय. ही घोषणा पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीतासाठी महेश काळे, नृत्यासाठी शमा भाटे, नाटक आणि चित्रपटासाठी सुबोध भावे, चित्रपटासाठी रवीना टंडन आणि प्राजक्ता माळी, पत्रकारितेसाठी सुशील कुलकर्णी, साहित्यासाठी अच्युत गोडबोले, विशेष पुरस्कारासाठी डॉक्टर धनंजय केळकर यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. 24 एप्रिल रोजी पुण्यामध्ये होणाऱ्या या सोहळ्यात मी लता दीनानाथ या विशेष संगीत कार्यक्रमातून लता मंगेशकर यांच्या अमर गीतांना आदरांजली वाहिली जाणार आहे. कला, साहित्य आणि समाजकार्यातील योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा यंदाही विशेष ठरणार आहे. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. राजकीय वर्तुळातून पार्थ पवारांच्या काँग्रेसवरील वक्तव्याचा परिणाम आता पाहायला मिळतोय आणि त्यामुळे काँग्रेस बारामतीच्या निवडणुकीमध्ये माघार घेण्याची शक्यता धूसर झाल्याची माहिती आहे. काँग्रेस पार्थ पवारांच्या डाऊनफॉलच्या वक्तव्यावर नाराज असल्याचं कळत आहे. न्यूज 18 मराठी सोबत बोलताना पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. पार्थ पवारांच्या या वक्तव्यानंतर आता बारामतीमध्ये निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळलेली आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये, मात्र या ठिकाणी काँग्रेसने आपला उमेदवार उतरवलेला आहे आणि त्याच्यावर बोलताना पार्थ पवार यांनी टीका केलेली होती. डाऊनफॉल सुरू झाला आहे काँग्रेसचा असं म्हटलेलं होतं आणि यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता या सगळ्यामुळं मात्र ही जी निवडणूक आहे बिनविरोध होण्याची शक्यता मावळल्याची चर्चा आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वैभव, काय सांगाल पार्थ पवारांच्या त्या वक्तव्यानंतर आता पुढे बारामतीमध्ये काय होऊ शकतं? पार्थ पवार यांच्या वक्तव्यानंतर आपण आज दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या. या सगळ्यामध्ये वातावरण जे आहे ते ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जी आहे ती आणखी दुसर झाली आहे. काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. निवडणुकीचा निकाल काही जरी असला तरी मूळ ज्या गोष्टी तारतम्यानं व्हायला हव्यात तशा होत नाहीयेत किंवा जो संवाद व्हायला हवा, ज्या दर्जाचा व्हायला हवा तसा तो होत नाहीये असं सातत्यानं काँग्रेसच्या नेत्यांकडून सूचित करायचा प्रयत्न केला जातोय. पार्थ पवारांवरती अतिशय आक्रमक आणि थेट हल्ला काँग्रेसच्या नेत्यांनी केला आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील यांनी पार्थ पवार यांचं हे वक्तव्य कसं चुकीचं आहे हे सांगत संवादाचं महत्व पुन्हा अधोरेखित केलंय. त्याच्यामुळे बारामतीच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती ती पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसनं इगोवर घेतली आहे का असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होते का हे अर्ज माघारीपर्यंत पाहावं लागेल. मात्र शक्यता ज्या आहेत त्या अत्यंत कमी दिसत आहेत. काँग्रेस आता निवडणुकीतून माघार घेईल का याची शक्यता जी आहे ती आणखी दुसर होत चालली आहे. खरं आहे. याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. मीरा भाईंदरमध्ये दहिसर ते काशीगाव मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर आता श्रेयावरून राजकारण रंगलंय. या मेट्रोचे खरे शिल्पकार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असल्याचा दावा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभवन शर्मा यांनी केला आहे. मेट्रोसाठी आंदोलन करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर लढा दिल्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागल्याचं ते म्हणाले. तसंच आमदार नरेंद्र मेहता यांनी मेट्रोचं काम अडवल्याचा आरोप करत ते कधीच मेट्रो मॅन होऊ शकत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे आणि या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यानंतर बातमी आहे साताऱ्यामधून. महाराष्ट्राच्या साताऱ्यातील कराड तालुक्यातल्या नीलम शिंदे हिची अमेरिकेमध्ये सुरू असलेली जीवनासाठीची झुंज अखेर संपली आहे. तब्बल 1 वर्ष 27 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर नीलमचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. 14 फेब्रुवारी 2025 रोजी
इथं झालेल्या भीषण अपघातानंतर नीलमला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र गंभीर दुखापतींमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यामुळे कुटुंबियांना अमेरिकेमध्ये जाण्यासाठी व्हिसा मिळाला होता. पण अखेर नीलमची झुंज अपयशी ठरली आहे. नीलमच्या कुटुंबियांनी दुःखाच्या प्रसंगीही मोठा निर्णय घेत तिचे डोळे आणि त्वचा दान केली. तर आज अमेरिकेमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. एकूणच परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्राच्या लेकीचा हा अंत अत्यंत हृदयद्रावक ठरतोय. यानंतर बातमी आहे अवकाळीची. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष, केळी, कांदा, पेरू यासह विविध फळबागा, भाजीपाला आणि काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदेंनी पापरी, येवती आणि खंडाळी या गावांमध्ये भेट देऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली आहे. तसंच शासनानं तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं. दुसरीकडे धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झालेली आहेत आणि 500 पेक्षा जास्त गावांना अवकाळीचा फटका बसलाय. कांदा, मका, गहू, ज्वारीसह पपई, केळी आणि इतर बागायती पिकांचं अतोनात नुकसान झालंय. साक्री तालुक्यात सर्वाधिक 13,000 हेक्टर क्षेत्र प्रभावित झालं आहे आणि इथले शेतकरी मोठ्या संकटात सापडले. दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. एसटीची प्रीमियम प्रवासी बस अडचणींच्या बिळख्यात. अस्वच्छता, मळके पडदे, आसनावरील एसी ब्लोअरची दुरावस्था अशा गैरसोयींमुळे प्रवाशांकडून नाराजीचा सूर. आता मुंबई सेंट्रलहून पश्चिम रेल्वेनं थेट कोकणात जाणं होणार सुलभ. वसई, नायगाव, जुचंद्र कार्ड लाईनसाठी पालघरमध्ये भूसंपादनाला गती. डहाणूपर्यंत 15 डब्यांच्या लोकलच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा. विरार डहाणू दरम्यान 15 डबा लोकल चालवण्याचा मार्ग मोकळा. गारगाईच्या पाण्यासाठी 2 वर्ष थांबावं लागणार. पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईला दररोज किमान 150 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा.